नमस्कार. मी संजय किणीकर, एक सामाजिक कार्यकर्ता, माहिती अधिकार कार्यकर्ता, प्रशिक्षक आणि विविध संघटनेतून काम करताना मला आलेल्या अनुभवाच्या जे काही 17-20 वर्ष आहेत, मला आलेल्या अनुभवानुसार मी डेली कामकाज करत असतो. त्याबरोबर माझा उदरनिर्वाहाचा जो काय भाग आहे तो शेती आहे. शेती, ऊस वगैरे सगळं मुबलक प्रमाणात असल्यामुळे माझं काय जगण्याचं लाचारी होण्याचा काय संबंधच पडत नाही आहे. बऱ्याच वेळा महाराष्ट्रात फिरताना, महाराष्ट्रातील सगळीकडे अवस्था बघताना काल मी एक विषयी सगळे पुरावे गोळा करून जो काय लाईव्ह केला होता, त्या संदर्भी बऱ्याच लोकांचे फोन कॉल्स वगैरे, कॉमेंट्स, मेसेजेस यायला लागलेत की माझ्या गावामध्ये ही जागा लुटली, माझ्या गावामध्ये ही जागा लुटली. तर त्या सर्वांना मी एकच सांगू इच्छितो की बाबा ना, तुमच्या गावामध्ये तुम्ही शिकलेले लोक आहात. तुम्ही शिकलेले लोक, तुम्हाला काय अडीअडचणी असतील तर मला संपर्क साधा, मार्ग मी सांगतो तुम्हाला. आणि हल्ली काय झालेलं आहे, कोरोनानंतरची जी 5 वर्षे आपण बऱ्याचशा नवनवीन संकल्पना सुचल्या आपल्याला, नवनवीन कल्पना आपण पाहिल्या कोरोनानंतरच्या काळात. आणि बऱ्याच ठिकाणी आपण काय केलं की ह्यावेळेस सत्ता बदलू आपण म्हणलो. बऱ्याच ठिकाणी सत्ता बदल झाला, बऱ्याच ठिकाणी. मग याच्यामध्ये काय आलं, काही चांगले, काही वाईट, काही लायकीचे, काही बिनलायकीचे असे जे पदाधिकारी भेटले आपल्याला. मग त्या पदाधिकारीमध्ये ना कार्यपद्धती, कुशल कार्यपद्धती व माहितीगार कार्यपद्धती, प्रोसेस ह्याचा कधी सांगडच घातला नाही. त्याच्यामुळं ते ज्या गावात असा सांगड नाही झाला, तो गावचा विकासच खुटलेला आहे. जवळपास आता 5 वर्ष ह्या घटनेला पण होत आहेत. पहिल्या टप्प्यातले स्थानिक स्वराज संस्थाचे इलेक्शन्स येणार आहेत. मग याच्यामध्ये प्रॉब्लेम असा झाला की जिथं काही आपण म्हटलं की ही कामं खूप करतील म्हणून अशा काही लोकांना आपण निवडून दिल्या, तर ते एक बुजगावनं निघालेलं. जसं गाढवाला आपण वाघाचं कातडं काढून पाठवल्यागत काम झालं. आणि बऱ्याच ठिकाणी ह्याला सामोरं जावं लागलं. काही ठिकाणी बदल चांगला घडला, काही ठिकाणी विकास कामं झाली, काही ठिकाणी बऱ्याचशा बदलाला सामोरं जाताना अडीअडचणी निर्माण झाल्या. बऱ्याचशा गोष्टी त्या लोकांना काही ठिकाणी काही साध्यच करता आलं नाही, कारण बऱ्याच लोकांना जे काही त्याचं पद्धतच माहीत नाही आहे की गावचा विकास कसा साधायचा, गावचा विकासाचा बाजू काय आहे. गावात येणाऱ्या जे काय लोकसेवक वगैरे आहेत, या लोकसेवकाप्रती आपलं असलेलं कामकाज वगैरे. आता बऱ्याचशा सरपंचाला हेच माहिती नाही आहे की हा ग्रामसेवक कोण असतो, याची कामं काय. आता बऱ्याच ग्रामपंचायत सदस्यांना हेच माहिती नाही की माझं कामकाज काय आहे. आता त्यामुळं मी आता कालच्या ह्या मोहिमेवरून परत एक मोहीम आखत आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये, जे ग्रामपंचायत म्हणजे ग्रामपंचायत नाही आहे, सरकारी यंत्रणेतला माझा सहभाग नाही आहे, मी आता नागरिकाच्या यंत्रणेला सहभाग करणार आहे. की इच्छुक जे काय गावातील काही कुशल जागरूक युवक, नागरिक, ज्येष्ठ असतील की जेणेकरून त्यांना हव्यास आहे की सरपंचाचे कार्य अधिकारी काय आहेत, ग्रामपंचायत सदस्यांचे कार्य अधिकार काय आहेत, ग्रामपंचायत अधिकारीचे काय अधिकार कर्तव्य आहेत, आणि त्याच्यानंतरचे काय तलाट्यांचे काय आहेत, मंडळ अधिकाऱ्यांचे काय आहेत, तहसीलदारचे काय आहेत, विस्तार अधिकारीचे काय आहेत, BDOचे काय आहेत. आणि ह्याहून वरती जे आहे ह्यांचं वरिष्ठ स्तर, आता तालुक्याला जो वरिष्ठ स्तर असतो पंचायत समिती, तहसील विभाग, तिथलं झाल्यानंतर परत जिल्ह्याला असतो मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी. त्याच्यानंतर विभागाला काही जिल्हे असून त्या जिल्ह्यातलं सर्व काम विभाग स्तरातून हालत असतं. काही अथॉरिटीज आहे विभागीय आयुक्तांना असतात. तर अशा कार्यपद्धतीत काम करताना नेहमीच प्रत्येक कार्यकर्त्याला ह्या पायऱ्या माहिती नाही आहेत. आणि ह्या पायऱ्या माहिती असण्याबरोबरच कायद्याच्या जे काही वाटा आहेत, ते वाटा या लोकांना कळत नाही आहेत. ह्या वाटा लोकांना कळल्या पाहिजे. आता बऱ्याच वेळा आपण म्हणतोय की साहेब मी तक्रार अर्ज केला, कारवाई झाली नाही, पण त्याचा पुढचा पाठपुरावाही करणं गरजेचं असतो. सरकारी यंत्रणा ही अशीच काही होत नसती, पाठपुरावा गरजेचं असतं. सरकारी यंत्रणेला आपण आपल्या पद्धतीने पाठपुरावा करून त्यांना असणाऱ्या जे काय पुराव्याची गरज आहे नियमातून जे काय पुराव्याची गरज आहे, ती पुराव्याची पूर्तता आपल्याला करावी लागते. मग त्याच्यानंतर जे काय पुढचं कार्य असतं, तो अधिकारी दिरंगाई काय करतो, त्या अधिकारीवरती काय करायचं वगैरे, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. बऱ्याच वेळा आपण बघतोय की ग्रामसेवक गावी येत नाही. अहो, आज ग्रामसेवकाला कमीत कमी 2,000 ते 4,000 पगार आहे.
आणि तो ग्रामसेवक 15-15 दिवस गावाकडे नसतो. तर गावातील जनता ही जागरूक असणं गरजेचं आहे ना. गावातील ग्रामसेवक हे गावात आला पाहिजे, तो कामकाज बघितला पाहिजे. आणि बॉडी असो नसो त्या बॉडीचा काही संबंध नाही आहे, पण मूलभूत गरजेशी संबंध हा ग्रामविकास अधिकारी करतोय. गावातील रस्ते, गटार, लाईट, पाणी ही सुखसुविधा यंत्रणा ह्या ग्रामसेवकाने हाताळायच्या आहेत. आणि ह्या गोष्टी ह्याला लिंक करतात. आता अक्रोड तालुक्यामध्ये सांगायला गेलं तर बऱ्याचशा ग्रामपंचायतीला क्लार्क ही पदं नाही आहेत. जोपर्यंत ग्रामसेवक 15-15 दिवस येत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत हा फक्त नावाला उघडी असते. कारण तिथला कुठलाही पत्रेवर होऊ शकत नाही ना. सक्षम प्राधिकारी अधिकारी असल्याशिवाय तिथली कुठली यंत्रणा काम करेल. मला सांगा, ग्रामपंचायतीला जरी गेला तुम्ही, उघडा आहे, उतारा भेटेल, पण त्याच्यावरची सही कसं कराल. मग जेव्हा तुम्ही संपर्क करता संबंधित अधिकाऱ्याला तेव्हा तो सह्याला बोलवतो कुठं, त्यांना राहत्या ठिकाणाला, नाहीतर तो हाय तिकडं. बरेचसे उत्साही कार्यकर्ते जातात, पण त्यांच्या गावी जातात, त्यांच्या तालुक्याच्या तिकडे जातात, कुठं आहेत तिकडे जातात, सह्या करतात. पण कायद्यातून तुमची जर प्रक्रिया आहे तर तो तुमच्या त्या संबंधित सज्जावरती येणं गरजेचं आहे. तर ह्या गरजेच्या ठिकाणी कामाला यावं म्हणून सरकारी जी काही यंत्रणा आहे, गाव पातळीवर ग्रामीण पातळीवर काम करणारी, ह्या सर्व यंत्रणेला यांची हजेरी पत्रक जी आहे ती लोकेशन ट्रॅक आणि फेस पद्धती ह्या सगळ्या गोष्टी अंमलात आल्या पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये 2-2 तासाला त्यांचं आहे ना फेस क्लिकिंग झालं पाहिजे. आणि कुठं जातात काय करतात त्याचं GPS मार्फत त्यांची तपासणी झाली पाहिजे. अहो, आज आमचा 3-3, 4-4 हजार पगार जर आम्ही ग्रामसेवकांना, ग्रामविकास अधिकारी, तलाठी या सर्व लोकांना जर देत असू तर त्यांचं कर्तव्य किती असणार आहे. सकाळी 9:15, 9:15 हा टायमिंग आहे त्यांचा ड्युटीचा. त्या ड्युटीच्या टायमामध्ये ही लोक मेहरबानगी केल्यासारखे 1-2 तास येऊन जातात आपल्या गावाला. तर ह्या गोष्टी नाही चालणार ना. मग ह्याची जागृती कशी पाहिजे. अहो, गाव पातळीवर जे निवडून दिलेले आपले पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांनी निदान गावासाठी काय यंत्रणा आहे, गावासाठी कोण कोण कार्य करतं, आपल्या गावासाठी असणारी जिल्हा परिषद शाळा, शिक्षक, अंगणवाडी सेविका, त्यानंतर आरोग्य केंद्र, आरोग्य सेवक, त्याच्यानंतर महसूल, त्याच्यानंतर ग्रामपंचायत, त्याच्यानंतर सोसायटी, अशा विविध स्तरावर विविध क्षेत्रातली लोक आपल्याकडे काम करत असतात. तर काम करताना त्यांचे काय अधिकार आहेत, त्यांची कामाची पद्धत काय आहे, काम कसं करणं गरजेचं आहे, ह्या गोष्टी संबंधित निवडून गेलेल्या लोकांना कळलंच पाहिजे. नसेल तर जागृत नागरिक म्हणून जे जागरूकतेने नागरिक आहेत त्या लोकांना कळलं पाहिजे. पण बऱ्याच ठिकाणी पाहतोय की जागृत नागरिक देखील काय करतात, फक्त त्यांना थोडंसं वाटतं, उत्साह वाटतो, मी अर्ज दिला, मी माहिती अधिकार दिला, ग्रामसेवक खूप घाबरला, तलाठी खूप घाबरला. अहो, कोणी घाबरत नसतं. त्यांना माहिती असते आपली मजल किती आहे. कुठलाही अधिकारी घाबरत नाही. कुठलाही अधिकारी गावात आल्यानंतर भ्रष्टाचार करत नाही. त्याला गावातील लोकांची साथ जेव्हा लागते तेव्हाच भ्रष्टाचाराला सुरुवात होती. हा माझा अनुभव सांगतोय मी. प्रत्येक गावात येणारा जो काय लोकसेवक असतो तो कामासाठी आलेला असतो, पण गावातली लोकच पद्धत घालतात, अरे तुला काय करायचं मी बघतो की. अशा पद्धतीने ही लोक तुला काय करायचं म्हणून त्याला गावातली जी काय यंत्रणा आहे ती यंत्रणा कशी काम करायची त्याला शिकवायला चालू करतात. मग तो ग्रामसेवकाला तेच पाहिजे असतं, तलाठीला तेच पाहिजे असतं. अरे हा तरी 1 दाणा खायला मागतोय तर मी 2 खातो आणि हा 1 खाईल, त्याला काय फरक पडायचा, 2 मिळून खाऊ, 3 मिळून खाऊ. मग त्याच्यानंतर ही यंत्रणा आपण पाठवलेली लोक ही सगळी भिकारड्याची अवलाद होऊन जाते. आणि भिकारड्याच्या अवलाद लाचारी असल्यामुळे आहे ना, ह्या लाचारी लोकांना पोट भरण्याचं साधन म्हणून ह्यांना काय थोडंफार द्यायचं. अधिकारीवर खूप चांगला मजेत असतो, त्याला कळतं कुणाला किती द्यायचं, कसं द्यायचं, तो बरोबर खेळ चालू करतो. मग प्रत्येक गावामध्ये, आज अक्रोड तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये ग्रामसेवक किती वाजता येतो, किती वाजता जातो आणि किती दिवस येतो, प्रत्येकाने थोडंसं जरी नजर टाकून बघा, मग कळेल. आज तुम्हाला सांगतो, कमीत कमी 60,000पासून साधारणतः 1,20,000पर्यंत असणारी ह्यांची पगारी कुणाच्या पैशातून जाते हो, आपल्या टॅक्समधूनच जातो ना. मग आपला टॅक्स म्हटल्यानंतर काय आहे, आपला हक्काचा पैसा आहे. आपला हक्काचा पैशाचा गैरवापर होताना आपण असं बघू शकतो का. थोडंसं जागरूकतेने आपण बघितलं पाहिजे, पण आपण बघत नाही. याचाच गैरफायदा ही अधिकारी लोक घेतात. म्हणून मी तमाम सगळ्यांना सांगतो की आता सर्व गावातून जेव्हा ग्रामसभा असेल त्या लोकांनी एक मागणी करायची, गावचा ग्रामपंचायत अधिकारी हा सकाळी 9:15 ते 6:15 गावात हजर राहिला पाहिजे.
बघा ह्या गोष्टी जमतात का? छोट्या छोट्या गोष्टी आहेत. गावचा तलाठी गावात कामाला आला पाहिजे. मंडळ अधिकारीच्या भेट्या कधी आहेत? विस्तार अधिकारीच्या भेट्या कधी आहेत? तहसीलदारची फेरी कधी आहे? गट विकास अधिकाऱ्यांची फेरी कधी आहे? थोडंसं ह्या गोष्टी जर मनापासून करायला लागलं ना, नक्कीच ती ग्रामपंचायत सुधरेल. आणि ही तर मुळातच ह्या वरिष्ठ अधिकाऱ्याला गावी येऊ दिलं जात नाहीये, कारण गावातल्या काही गोष्टी कळायला लागतात वरिष्ठ अधिकाऱ्याला, आणि ते खालच्या लोकांना त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवायच्या नाहीयेत. म्हणून त्यांची तिकडच्या तिकडे ते रपादफा करण्याचा विचार असतो. मग त्यात जी काय करण्यासारखी तुमच्यासारखी आमच्यासारखी लोक असतात, मग त्यांचा मनमानी काय साहेब करतो, साहेब राहू द्या, साहेब आपले साहेब तुमचे साहेब, हे सगळे साहेब मध्ये एक कप चहामध्ये सगळं गोल होऊन जातं. आता राहिला प्रश्न आमचा, आम्ही एक कप चहा त्यांचा पित नाही, त्याच्यामुळे काय तो विषय होणार नाही आमच्या बाबतीत. पण आमचं काय असं मोठा बिझनेस लागून गेला नाही की कुठला साहेब अधिकारी कुठं अडकवल, कुठं मारल, कुठं काय करेल, त्याचं काही घेणं देणं नाही. आपल्याला घेणं देणं नसलं तर तुम्हाला भ्यायची काय पद्धतच नाही. आणि भ्यायला काय आम्ही काय साधू संत राहिलो नाहीये. अरे तुम्ही जर आमच्यासाठी सेवक असून नोकर असून तुम्ही जर आहे ना अरेरावीची भाषा करताय, तर हा नागरिक मस्तवाल मालक आहे, हा काय करायला पाहिजे? टंगडं तोडायला पाहिजे तुमच्यासारख्या नालायक लोकांच्या. तर त्यालाही आम्ही कमी पडणार नाहीये. पण कसं आहे, आज आम्ही संविधानावर विश्वास ठेवून, संविधानावर भरोसा ठेवून, संविधानाच्या जे काय नियम आहेत, जे काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, जे काय कलम 19, 20, 21 जे आहेत, या सगळ्या कलमानुसार वागण्याचा आम्ही प्रयत्न करतो. याचा अर्थ तुम्हाला वाटतंय की हा येडा आहे. भावबंधांनो, मी सगळ्यांना सांगतो, कुठलीही प्रशासन यंत्रणा ही जाती धर्मावर चालत नाही. हे संविधानावर चालणारी यंत्रणा आहे. त्यामुळं जो जाती धर्माचा जो काही मेळ आहे, खेळ आहे, तो सगळा ह्या यंत्रणेला सोडून आहे. त्यामुळं कुणीच असं विचार करू नका तो माझ्या ह्या जातीचा, तो माझ्या त्या जातीचा. फक्त एकच आहे की त्याचं काम करणं ही एकच जात आहे तिथं, आणि ती बी आपल्या प्रती काम करणं गरजेचं आहे. तर सर्व नागरिकांना पहिलं जागृतीसाठी मी संदेश देतोय. आणि ज्या गावामध्ये जागरूकता हवी आहे सांगा, मला कॉल करा आणि तुम्ही अरेंजमेंट करा. मला काय स्टेज लागत नाहीये, मला काय माईक बी लागत नाहीये, आवाज मोठा आहे माझा. तुम्ही कधीही बोलवा तुमच्या गावामध्ये. सरपंचाची काय अधिकार कर्तव्य काम आहेत, ग्रामपंचायत अधिकाऱ्याची काय आहेत, तलाट्यांची काय काम आहेत, येऊन तुम्हाला मुख्यमंत्र्यापर्यंतचे जे काही कामकाज आहे, काय कार्यपद्धती आहे, ही कार्यपद्धती सांगायला मी नेहमीच तत्पर आपल्या पुढे उभे राहीन. फक्त त्या गावातल्या जे जागरूक युवक असतील, नागरिक असतील, त्यांनी तयारी ठेवा की आपल्याला आपल्या गावात संविधानाचा प्रचार करायचा आहे. आमच्याप्रती असणारे मानव अधिकार, माहिती अधिकार, दप्तर दिरंगाई, सेवा हमी कायदा, कौटुंबिक अन्याय अत्याचार कायदा, ह्या सगळ्या कायद्याचं मी तुम्हाला जो काही सल्ला मार्गदर्शन आहे सर्व द्यायला तयार आहे. मग तुम्ही ठरवा तुमच्या गावामध्ये कधी बोलवताय मला, आम्ही यायला तयार आहे. मला हा प्रसारच करायचा आहे. आणि राहिला प्रश्न, कुठल्याही नोकराला बिलकुल द्यायचं नाही. आपण मालक आहे आणि ही जी प्रशासनाची लोक आहेत ती आपली सेवक आहेत. त्यामुळे ह्या लोकांना भिण्याची काहीच गरज नाही. पण फक्त नियमातून आपण चालणं आवश्यक आहे. संविधान मानून, संविधानाच्या नियमानुसार, शासन परिपत्रकाच्या नियमानुसार आपण वागणं गरजेचं आहे. आपण त्या पद्धतीनं पहिलं वागण्याचं शिकलं पाहिजे. आणि कालच्या माझ्या बऱ्याचशा कार्यकर्ते असतील, बरेचसे समाजसेवक असतील, बरेचसे मित्रवर्ग असतील ज्यांनी सपोर्ट माझ्यासाठी दिला, मी त्यांचं आभार व्यक्त करतो. आणि नुसतं शुभेच्छा देऊ नका, तुम्ही तुमच्या ठिकाणी तुमच्या गावासाठी जागरूक नागरिक बनून थोडंसं प्रयत्न करा गावाला न्याय देण्याचा. खूप छोटी कामं आहेत ही आणि शक्य आहेत, होतील. त्यामुळे सर्वांना विनंती आहे. आणि ज्यांना कोणाला वाटतंय ज्या ज्या गावामध्ये, पूर्ण महाराष्ट्रभर मी फिरायला तयार आहे, ज्या गावामध्ये जागरूक युवक नागरिक घडवायचे आहे, तिथं मार्गदर्शन सल्ल्याची गरज आहे. पब्लिक राईटच्या, सर्व पब्लिक राईटच्या कायद्याचा मी प्रसार आणि सल्ला मार्गदर्शन करायला अवश्य येईन. आपण मला बोलवा, मी नक्की आपली वाट बघेन. आणि धन्यवाद. एक जागृत नागरिकाच्या दिशेने पाऊल ठेवलेल्या सर्व तमाम नागरिकांचे अभिनंदन आणि धन्यवाद.